शिवसेनेसाठी उभे असलेले उमेदवार आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत। अरविंद सावंत आणि अनिल देसाई हे आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील, तर दुसरीकडे राहुल शेवाळे हे सुद्धा आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। ठाण्यातून राजन साळवी यांना सुद्धा उमेदवारी घोषित होण्याची शक्यता आहे। म्हणजे विघ्नहर्ता, त्या विघ्नहर्त्याचं दर्शन घेतलंय। वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचे भरभरून मिळालेले आशीर्वाद, आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी मला तिसऱ्यांदा उमेदवारी देऊन सन्मानित केले, आशीर्वाद दिलेत। खरं तर पूर्ण ठाकरे घराणंच, म्हणजे आदित्यजी असतील, तेजस असेल, वहिनी असतील, या सगळ्यांचे भरभरून आशीर्वाद मिळतात। आणि या वेळेला खास करून मी निव्वळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचाच नाही तर महाविकास आघाडीचा उमेदवार आहे। त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी, आप, कम्युनिस्ट सगळ्या पक्षांचं, रिपब्लिकन, संभाजी ब्रिगेड या सगळ्या पक्षांचा भरभरून पाठिंबा मिळतोय आणि म्हणून विजयाची खात्री आहे। आजही समोर कोण आहे मला कल्पना नाही, पण गणपतीचे आशीर्वाद आहेत ते घेऊन निघालोय। मुंबादेवीचे आशीर्वाद घेणार, अक्कलकोट्यांच्या स्वामींचे आशीर्वाद घेणार आणि मिरवणुकीने अर्ज सादर करणार। पंतप्रधान मोदी सभा घेते, त्याचा फरक पडेल काय फायदा होईल? मला वाटतं तुम्ही 2014च्या विधानसभेची आठवण करून बघा। युती तोडली होती आणि त्यामध्ये एक अहंकार होता की आम्ही कुठल्यापासून एकटे निवडून येऊ म्हणून चिरडून काढण्याचा प्रयत्न केला होता। वंदनीय शिवसेना प्रमुख हयात नसताना जो काही अश्लाघ्य प्रकार भारतीय जनता पार्टीने केला त्याला महाराष्ट्रातील जनतेने जागा दाखवून दिली त्यावेळेला, आणि एकट्याच्या जीवावर उद्धवजी ठाकरे साहेबांनी 63 आमदार निवडून आणले होते। ते सगळं विसरू नका, कारण उद्धवजी ठाकरे साहेब ज्या पद्धतीनं आज महाराष्ट्रामध्ये अतिशय प्रभावी व्यक्तिमत्व म्हणून लोकांच्या हृदयसिंहासनावर बसलेले आहेत। कोविडच्या काळात त्यांनी केलेलं जे काम आहे ते लोक विसरत नाही आहेत। सगळ्यात महत्त्व, त्यांना महाराष्ट्रानं कुटुंब प्रमुख ही उपाधी दिली आणि त्यामुळे त्या कुटुंब प्रमुखाच्या मागे महाराष्ट्र उभा आहे। तुम्ही कितीही सभा घ्या त्याचा परिणाम होणार नाही, पण तुम्ही ज्या पद्धतीनं